जय शिवराज, जय शिवलाल मित्रांनो. आज खूप दिवसानंतर मला ऑफिसला जायचे होते. कालच मी रात्री रोस्टर तुम्ही बघू शकता. इथे डे केअर आहे, जे कंपनीच्या एम्प्लॉईंच्या मुलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. समोरच तुम्ही कन्नूची चाय पण बघू शकता. तिथे एकदम भारी चहा भेट आहे. इथे बाजूला नर्सरी आहे, तिथे आपण झाडं वगैरे लावू शकतो. आणि भूक लागली असेल तर इथे कॅफेटेरिया, त्यामध्ये पाणीपुरी छान मिळतात. लगेच आम्ही समोर गेलो. तुम्ही बघू शकता इथे आम्ही थोडं वॉक करत हे आजूबाजूचा जो परिसर आहे, हे नाईस कंपनी आहे. इथे समोर L&T कंपनी आहे. हा थोडा ग्राउंड आहे, इथे लोक ब्रेकमध्ये फिरतात. हा जो परिसर आहे हा नाईसच्या समोरची पार्किंग आहे. आणि हा जो डॉगी आहे हा निवांत खाऊ पिऊन आराम करत होता. लगेच आम्ही समोर गेलो. ही जी पार्किंग, ही जी बिल्डिंग दिसते तुम्हाला, हे एम्बसी ऑफिस आहे. जर कोणाला एम्प्लॉयला काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही बघू शकता. इथे बघा, आम्हाला भूक लागली होती तर नाश्ता करायला इथे बाहेर आलो होतो MA डोसामध्ये. इथे डोसा वगैरे खाल्ला आणि मग आमचा मॅनेजर, आमचे टीम लीड आणि मी डोसा वगैरे खाऊन बाहेर निघालो. तुम्ही बघू शकता ही जी पार्किंग आहे हे नाईस कंपनीची आहे. हे बघा, हे नाईस कंपनी आहे. या कंपनीचं पण मला ऑफर लेटर आलं होतं, पण काही कारणास्तव मी जॉईन नाही केलं. आणि मग समोर तुम्ही बघू शकता हे एम्बसी ऑफिस. जर एम्प्लॉईला काही कंप्लेंट वगैरे असले तर तुम्ही तिथे जाऊन कंप्लेंट करू शकता. हे बघा, हा स्मोकिंग झोन एरिया. इथे आमचे इंजिनियर मस्त धूर उडवत राहतात, जेणेकरून त्यांचं टेन्शन रिलीज होईल. समोर तुम्ही बघू शकता किती छान सनसेट होत आहे. तो सूर्यप्रकाश खूपच छान दिसत आहे. आम्ही समोर गेलो आणि इथे बघा तुम्ही, हे आमच्या एम्बसीनी आम्हाला दिलेलं ग्राउंड. आणि इथे बघू शकता तुम्ही, नाईस कंपनीने एक क्रिकेट लीग टुर्नामेंट भरवली होती त्यांच्या इंटरनल एम्प्लॉयसाठी. तर खूपच छान. हे बाजूला बघू शकता तुम्ही, व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे. इथं प्लेयर मस्ती करत आहे. हे बघा, हे जे पोस्टर आहे हे नाईस क्रिकेट लीग यांनी ऑर्गनाईज केली. इथे ट्रॉफी वगैरे दिली होती आणि ते यूज करत होते. आणि तुम्ही बघू शकता बॅट्समन लंबा छक्का मारत होता. आणि तो चला तर आता निघालो आम्ही घरी जायला, कारण की आमचं आज 2 to 8चं शिफ्ट होतं. लगेच आम्ही कारमध्ये बसलो आणि एक मॅडम होतं, तिला पण घेऊन जायचं. तिचा ड्रॉप माझ्या आधी होता तर ती पण आली होती सोबतच. तर आम्ही निघालो सोबत. आणि निघता आमचं तिला ड्रॉप केलं आणि लगेच आमचं एक अर्ध्या एक तासांनी आपलं आळंदी टू डोडगाव निवासस्थान आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आपण आपल्या रोडनी जातो आहे. इथे बघा, हे जे आहे हे PMTचं वर्कशॉप आहे. इथे जर PMT खराब किंवा काही झाली असेल तर इथे ते येऊन रिपेअर करतात. समोरच तुम्हाला बघू शकता. पण कोणाला भाड्याने वगैरे रूम लागत असेल तर इथे साईडला आमच्या इथे खूप साऱ्या 2 BHK 3 BHK भाड्याने ओनली फॉर गर्ल्स अँड बॉईज कॉलेजवाल्या त्यांच्यासाठी ते अवेलेबल आहे. समोर जाताच तुम्ही बघू शकता इथे एक आपल्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्था निमित्त एक इंजिनिअरिंग कॉलेज ओपन झालेलं आहे शरद पवार साहेबांचं. इथे बाजूलाच आहे ते. हे आपला रोड आहे आपल्या सोसायटीकडे जाणारा. आणि ही बाजूला जी ट्रक वगैरे दिसत आहे हे पार्किंग आहे आदित्य इंटरनॅशनल स्कूलची. तुम्हाला दाखवतो बघा, ही जी स्कूल आहे ही आदित्य इंटरनॅशनल स्कूल आहे. याची नर्सरीची फी 70,000 आहे, जी माझ्या 5 वर्षे इंजिनिअरिंगची सुद्धा नव्हती. खूपच शिक्षण महाग झालेलं आहे मित्रांनो. तर हे तुम्ही हे बघू शकता. आपली बिल्डिंग आलेली आहे, आपला निवासस्थान विजन रिदम. तर चला, आपण आता पोचलेलो आहे. ड्रायव्हरला बाय करू आणि परत उद्या नवीन ब्लॉग
घेऊन येऊ तुमच्यासाठी. थँक्यू. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.